बातमीपत्रामध्ये आता पाहूया सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यावरून नव्या राजकीय चर्चांना उधाण आले। दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांसोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता। यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोटो देखील काढलाय। फोटो काढताना बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना ऑफर दिली आहे। काँग्रेसमध्ये आता दम राहिलेला नाही आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये न जाता आरपीआयमध्ये विलीन व्हा अशी ऑफर आठवलेंनी शरद पवारांना दिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नाराज नरेंद्र भोंडेकरांच्या घरी बावनकुळेंनी बंद दाराआड चर्चा केली। या भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली असून बावनकुळेंनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। परळीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर टीका करत आंदोलनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली। रोहित पवारांनी 7 ते 8 दिवस उपोषण करून दाखवावं असं आव्हान हाकेंनी दिलंय। पवार कुटुंबियांनी शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप करत पंढरपुरातील आंदोलनामध्ये कोणताही दगाफटका करू नका असा इशारा देखील हाके यांनी दिलाय। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याही घातपाताची शक्यता असल्याची भीती माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर यांनी व्यक्त केली। आमदार रोहित पवारांच्या आंदोलनामध्ये सभापती मगर यांनी हे वक्तव्य केलं। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांवरून सुरू असलेल्या नाराजीची हायकमांडने दखल घेतली। प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीमध्ये तक्रार केली होती। या तक्रारी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांशी संबंधित होत्या। मात्र तक्रारी असूनही तातडीनं जिल्हाध्यक्ष बदलले जाणार नसल्याची भूमिका हायकमांडने घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावर इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। शहराचे अधिकृत नाव बदललं असलं तरी आमच्या मनात ते औरंगाबादच राहणार असल्याचं शेख यांनी म्हटलं। नागरिकांच्या भावना विचारात न घेता बहुमताच्या जोरावर नाव बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। गडचिरोलीमध्ये शिवसेना उबाठा पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय। जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच पक्ष कार्यालयातच तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कार्यालयातील पीओपी फोडण्यात आली तर टेबल खुर्च्या पंखे एसी आणि अगदी बल्ब सुद्धा माजी जिल्हाप्रमुखांनी काढून नेले। पुढची सविस्तर बातमी पाहूयात। छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी जोरदार फंडिंग किंवा फील्डिंग देखील लावली होती। पण राज्यातील मंत्रिपद सोडून जाण्याची त्यांची मानसिकताच होत नव्हती, म्हणून त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती। तसा खुलासा भुजबळांनी केलाय। 2 वेळा झालेल्या पराभवामुळे समीर भुजबळांच्या राजकीय करिअरला मोठा ब्रेक लागला। त्यानंतर आता छगन भुजबळ राज्यसभेवर न गेल्यानं येवला पोटनिवडणूक आणि मंत्रिपदाची शक्यता दोन्ही संपल्या। यातून तिसरी संधी देखील हातातून गेली। मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचीसुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे। मी म्हटलं ते समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे। फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे। आता मला ते तुम्ही म्हणाल की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना। पक्षच आमचा आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। हिंगोली जिल्ह्यातील पहेणी गावाला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसलाय। वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे। धान्य, खतं आणि बियाण्यांचंही नुकसान झालं। विद्युत खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। नागपुरात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। अमरावती शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडं कोसळल्यानं काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ झाडं हटवण्याचं काम सुरू केलं।
वर्धा जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पहिल्या पावसानं दमदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र कोरडं गेल्यानंतर आलेल्या या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेला तीव्र उकाडा कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्राचे 15 दिवस उलटले तरीही रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी संकटात सापडलेत. पेरणीची कामं ठप्प झाल्यानं हतबल झालेल्या बळीराजानं भैरीदेवाच्या चरणी गारहाणं घालत पावसासाठी प्रार्थना केली. केईएमच्या एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवारला 15 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे शोच्या व्हायरल क्लिप प्रकरणी वादात सापडलेल्या सेजल पवारवर कारवाई करण्यात आली आहे. आमदार राहुल कोल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तात्काळ घेण्याचे हायकोर्टानं आदेश दिले. सहकार मंत्र्यांच्या निर्णयावर हायकोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. 19 जून पूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले. तर आता राजकीय गटांऐवजी विशेष परीक्षक कारखान्यावर प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. केंद्र सरकारनं भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदासाठी मोठी घोषणा केलेली आहे. भारतीय लष्कराचे विद्यमान उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे देशाचे नवे लष्कर प्रमुख असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या या नियुक्तीला अधिकृत मंजुरी दिली आहे. 30 जूनला लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे जनरल रँकसह लष्कराची धुरा हाती घेणार आहेत. राज्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवरून सामाजिक न्याय विभागाच्या एका निर्णयामुळे नवा वाद निर्माण झालाय. सामाजिक न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या वसतिगृह प्रवेशाच्या अधिकृत जाहिरातीमध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजनाचा कॉलम देण्यात आलाय. राज्यात आधीच अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा मुद्दा तापलेला असताना या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेकापूर येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरीचा प्रकार समोर आल्याचा दावा केला जातोय. भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली 10 रुपयांचे खोबरेल तेल आणि बाटलीतील पाणी पाजून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. नालासोपाऱ्यातील भवानी पार्क ते कॅपिटल मॉल परिसरातील रस्त्यांवर सध्या अर्धवट पॅचवर्कचं चित्र पाहायला मिळतंय. काही ठिकाणी खड्डे भरले गेले असले तरी त्याच्या शेजारील मोठे खड्डे तसेच सोडण्यात आलेत आणि त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पैठण परिसरातील तब्बल 4000 उद्योगांवर पाणी टंचाईचे मोठं संकट ओढावलेलं आहे. जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं औद्योगिक वसाहतींसाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा तसंच जालना औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यामध्ये 10 MLD कपात होणार आहे. उष्णतेची लाट आणि तेल्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येवला तालुक्यातील डाळिंब बागा संकटात सापडल्यात. जळगावचे शेतकरी कोंडाजी शिंदे यांच्या 3 एकर डाळिंब बागेला तेल्या रोगाचा मोठा फटका बसलाय. नुकसान सहन न झाल्यानं त्यांनी संतप्त होऊन संपूर्ण बागेवर रोटावेटर फिरवला. हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्याप पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. पावसाअभावी अद्याप जिल्ह्यात कुठेही खरीपाची पेरणी सुरू झाली नाही. पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीनं केळी बागेचं मोठं नुकसान झालंय. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील वरखेडे शिवारात काढणीसाठी तयार झालेल्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. बोदवड शहरात गेल्या 16 दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईबाबत कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत असा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची यावेळी मागणी करण्यात आली. भिवंडी तालुक्याच्या कल्याण बायपासमध्ये असणाऱ्या रांजनोली सरवली गावाच्या हद्दीमध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. कल्याणहून भिवंडीच्या दिशेने येणारी गॅस लाईन रांजनोली सरवली गावाच्या हद्दीमध्ये काम सुरू असताना फुटली आणि दरम्यान प्रशासनानं वेळीच दुरुस्ती केल्यामुळे दुर्घटना टळली. पुढची बातमी पाहूयात. मुंबईमध्ये कबूतरखान्यावरून काही दिवसांपूर्वी मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटला होता आणि त्याचा पुढचा अंक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी विद्याविहार येथील एका इमारतीसमोर जैन समाजासाठी पांढरी पट्टी आखण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे प्रकरण दादरपर्यंत पोहोचलं असून दादरच्या गोखले मार्गावर देखील पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्यात. मनसेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर या पांढऱ्या पट्टीवर पालिकेकडून काळा रंग लावण्यात आला. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा जैन समाज आणि मराठा समाज आमनेसामने आल्याचं चित्र या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय.
कशासाठी ह्या पद्धतीचा सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करताय? हा रस्ता पब्लिकचा आहे, इथे तुमची दादागिरी नाही चालणार. इथे कायदे कानून आहेत, त्या नियमांप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. मुंबईत राहायचं असेल तर आपापल्या राज्यात जाऊन राहा. दरम्यान दादरमधील या रस्त्यावर काढण्यात आलेल्या या पांढऱ्या पट्टीवरून जैन मुनी आणि स्थानिक महिलांमध्ये वाद उफाळून आला. हो भाई, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली, एवढं काय आवाज खाली, आवाज खाली, आवाज ओ थांबा, ओ ताई चला. मनसे पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील या भागाला भेट दिली. मुद्दामून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय, तर भाजपनं यात सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो. म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत. म्हणूनच म्हटलं एंड वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा. बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागितेने वागलं पाहिजे. कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही. सगळ्यांनी को एक्झिस्ट सहभागितेने चाललं पाहिजे असं. दादर पश्चिमेत काढण्यात आलेल्या या पांढऱ्या पट्ट्यांवरून वातावरण तापलेलं आहे आणि याच वादात जैन मुनी निलेश चंद्र यांनी उडी घेत मनसेवर निशाणा साधलाय. मला असं वाटते की काँग्रेसवाल्यांनी हा देशपांडे मनसेला एक सुपारी दिलेली आहे. मला असं वाटते तो संदीप देशपांडेला करता की तुम्ही बालासाहेबांचे तुम्ही मान्य हिंदू हृदय बालासाहेबांचे तुम्ही शिवसैनिक आहेत. तर तुमचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आज जैन सोसायटीमध्ये तुम्ही पांढऱ्या पट्ट्याला तुम्हाला दिक्कत आहे, तो भिंडी बाजार मुंब्रा आणि पायदुनीमध्ये जा. ईदच्या समय आणि तिथं नमाज पडतात, पुरा रोड ब्लॉक करतात, पुरं पांढरं होतात. तिथं तुम्ही काळा किनारा कधी जाणार? आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.